आता प्रत्येक विद्यार्थ्याची आधाराची MBU स्टेटस म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे, कारण की मुलांसाठी 5 आणि 15 वर्षाचे झाल्यावर हे अपडेट करणे अनिवार्य असते आणि म्हणून आपल्या UDAS प्लसला आपल्याला हे अपडेट करायचे आहे। त्यासाठी आपल्याला UDAS प्लसवर जायचं आहे। स्टुडंट मॉड्यूलवर जायचं आहे। आपलं राज्य निवडायचं आहे। आपला यूजर ID पासवर्ड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकायचा आहे। लॉगिन करायचं आहे। वर्ष निवडायचं आहे। क्लोज बटन दाबायचं आहे। 3 रेषांवर जायचं आहे। लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटला क्लिक करायचं आहे। लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटच्या खाली ॲक्टिव्ह स्टुडंट क्लिक करायचं आहे। यानुसार सारे वर्ग दिसतील। या ठिकाणी आपल्याला ज्या वर्गाचे करायचं आहे तिथं जायचं आहे। समजा या ठिकाणी मला माझा इयत्ता 8वीचा वर्ग आहे, तर या ठिकाणी मला या विद्यार्थ्याचं MBUS हे अपडेट करायचं आहे। यासाठी शुभम संतोष बारेलाचा MBUS स्टेटस आपल्याला येणे दिसतोय, तर आपण रिव्हॅल्यूड फॉर MBUS या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढे कन्फर्म म्हणायचं आहे। आय ॲग्री म्हणायचं आहे। तर या ठिकाणी या विद्यार्थ्याला MBUS नॉट रिक्वायर्ड म्हणजे MBUS स्टेटसमध्ये अगोदर जो येणे दिसत होता, जसा या विद्यार्थ्याला दिसतोय बघा, शैली सुखलाल बारेलाचा याने दिसतोय, तसं या ठिकाणी या मुलाचं MBUS नॉट रिक्वायर्ड म्हणजे याची आपल्याला आधार अपडेट करायची गरज नाही आहे। असंच आता आपण सोहम वासुदेव राजपूत याचं या ठिकाणी MBUS रिव्हॅल्यूड करत आहोत। त्याच्यानंतर आपल्याला त्याला कन्फर्म करायचं आहे, ॲग्री करायचं आहे। याचा सुद्धा नॉट रिक्वायर्ड म्हणजे याला सुद्धा आपल्याला आधार कार्ड अपडेट करायची गरज नाही आहे। पुढचा विद्यार्थी या ठिकाणी आपण घेत आहोत, त्याचं रिव्हॅल्यूड फॉर MBUS क्लिक केल्यानंतर कन्फर्म बटन क्लिक करायचं आहे, ॲग्री क्लिक करायचं आहे। बघा याचं सुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे, म्हणजे याचेसुद्धा आपल्याला बदल करायची गरज नाही आहे। पुढचा विद्यार्थी घेतोय आपण, कन्फर्म बटन केलं, ॲग्री क्लिक केलं, याच्यासुद्धा नॉट रिक्वायर्ड येत आहे, म्हणजे याचे आधार कार्ड आपल्याला अपडेट करायची गरज नाही आहे। पुढचा विद्यार्थी घेतोय आपण, याचासुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेला आहे, म्हणजे याचे आधार कार्ड आपल्याला अपडेट करायची गरज नाही आहे। पुढचा विद्यार्थी घेतोय, याचासुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेला आहे। पुढचा विद्यार्थी, याचासुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेला आहे। याचासुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेला आहे, म्हणजे याचं आधार कार्ड आपल्याला अपडेट करायची गरज नाही आहे। याचासुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेला आहे, याचे आधार कार्ड आपल्याला अपडेट करायची गरज नाही आहे।
आत्ता बघा याचं या ठिकाणी MBU पेंडिंग असं दाखवतो आहे, म्हणजे याचं आधार कार्ड आपल्याला अपडेट करावं लागणार आहे. असे जे MBU पेंडिंग दाखवत असेल त्यांचे आधार कार्ड आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे. एक विद्यार्थी अजून घेऊ आपण पुढे. बघा याच्यासुद्धा तशाच पद्धतीने MBU पेंडिंग आलेलं आहे, म्हणजे याचंही आधार कार्ड आपल्याला अपडेट करावं लागणार आहे. याचंही बघा त्याच पद्धतीने MBU नॉट रिक्वायर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे हा विद्यार्थ्याचा सुद्धा आपल्याला आधार कार्ड अपडेट करायची गरज नाही आहे. ज्याचे पेंडिंग आलं त्याचं आपल्याला आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. बायोमेट्रिक हाताचे ठसे बुबुड वगैरे हे सर्व अपडेट करावं लागतं, त्यासाठी ते करणं आवश्यक आहे.